तो वेळ टळत चाललाय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण बघतो की अशी एक ब्रेकिंग न्यूज येते की इर्शाळवाडी दुर्घटना रोखता आली असती. दुर्घटनेआधीच दरड कोसळण्याचा अलर्ट जो आहे तो मिळाला होता. पुण्याच्या सतर्क संस्थेने याबद्दलचा अलर्ट दिला होता. रायगड जिल्ह्यात दरडीचा अलर्ट देण्यात आलेला होता आणि दरड प्रवण क्षेत्रामध्ये उपकरणं बसवण्यात आलेली होती, ज्या उपकरणांच्या माध्यमातून या संस्थांना हा अलर्ट मिळाला होता. हा अलर्ट मिळालेला असतानाही आता अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत की हे रहिवासी अजूनही तिथं का राहत होते. बोलूयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्याबरोबर आहेत. ज्ञानेश्वर, काय अपडेट? खरं तर या ठिकाणी अगोदरच दरड कोसळणार अशा पद्धतीची पूर्वसूचना सतर्क या पुण्यातल्या एका एनजीओ संस्थेला मिळाली होती. त्यांनी कोल्हापूरसह अनेक भागामध्ये आहे ते दरड प्रणव क्षेत्रामध्ये यंत्रणा कार्यान्वित केलेल्या आहेत आणि त्या ठिकाणाहून त्यांच्या रोज अपडेट येतात आणि त्यानुसार रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, मुंबई, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यामध्ये पुढच्या 48 तासात दरड कोसळतील अशा पद्धतीच्या सूचना आहेत किंवा सतर्कता आहे ती 19 जुलैला दिली होती. मात्र या संदर्भात प्रशासनानं कोणतीही खबरदारी घेतली नाही किंवा तशा पद्धतीच्या उपाययोजना करायला सुरुवात केलेली नाही. जर ह्या उपाययोजना केल्या असत्या किंवा त्या संदर्भातली माहिती घेतली असती तर मात्र हा अनर्थ टळला असता असं बोललं जाते. खरं तर एकूणच अनेक भागामध्ये आहेत पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याचे प्रकार घडतात आणि त्यानंतर पुण्यातली सतर्क नावाची ही संस्था आहे ती त्या परिसरात जाऊन एक सर्वे करते आणि त्या ठिकाणी पर्जन्यमापन यंत्र बसवते आणि त्या ठिकाणी जर 400 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर लोकांना या ठिकाणाहून स्थलांतरित करावं अशा पद्धतीच्या सूचना प्रशासनाला देते आणि त्या संदर्भातला अलर्ट सुद्धा त्यांनी दिला होता. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस सुद्धा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. साधारण 600 मीटर पावसाची नोंद या ठिकाणी झाली. खरं तर 400 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतरच इथल्या नागरिकांचं स्थलांतर करण्याची गरज होती. मात्र असं न झाल्यामुळेच ही दुर्घटना घडली की काय असा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळतो. जसं तू म्हणालस की ठिकठिकाणी दरड कोसळण्याच्या संदर्भात म्हणजे त्याचा अलर्ट मिळावा म्हणून यंत्रणा ही बसवण्यात आलेली होती. आणखीन अशी कोणकोणती ठिकाणं या सतर्क नावाच्या संस्थेनं सांगण्यात आली होती? एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर या सतर्क नावाच्या संस्थेनं संपूर्ण राज्यभरामध्ये अशा पद्धतीच्या ज्या अलर्टच्या यंत्रणा आहेत त्या कार्यान्वित केलेल्या आहेत आणि त्यानुसार दरड पडणाव क्षेत्रामध्ये म्हणजे विशेषतः माळशेज, माथेरान, लोणावळा, खंडाळा, कार्ले, रायगड, कल्याण, भिवंडी, मुंबई, भांडूप यासह महाबळेश्वर आणि ज्या ठिकाणी रायगड सारखे किल्ले जे आहेत किल्ले आणि किल्ल्यावरची जी पर्यटन स्थळ आहेत गडकोट आहेत त्या ठिकाणी या संदर्भातल्या विशेष खबरदारी घ्यावा अशा पद्धतीचा अलर्ट आहे तो दिला होता. मात्र त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं आता आपल्याला दिसून येते आणि वेळीच जर याकडे लक्ष दिलं असतं तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती इथल्या नागरिकांचं जीव वाचले असते. त्यांना वेळीच या ठिकाणी बाहेर काढता आलं असतं किंवा त्यांच्यापर्यंत मदत सुद्धा पोहोचवण्यात आली असती. ज्या या अलर्ट सतर्क या संस्थेने ज्या नोंद घेतल्या किंवा अलर्ट दिले त्यानुसार हा सगळा जो परिसर होता त्या ठिकाणचा त्यामध्ये 72 तासामध्ये 600 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि ज्या दृश्यावरून हे सगळं दरड कोसळले आहे ते मडफ्लो प्रकाराची ही दरड असल्याचं सतर्कनं म्हटलेले. कमी कालावधीमध्ये अतिवृष्टी जास्त झाल्यामुळे पाणी धारण करण्याची क्षमता जमिनीची या ठिकाणी संपली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल आहे तो उतारावून खाली घसरून आला आणि त्याचमुळे हा सगळा अपघात घडल्याचा अंदाज आहे तो या सतर्क संस्थेनं व्यक्त केलेला आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीबद्दल. अधिक अपडेट घेण्याकरता आपण आता थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडे. विशाल, हा दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर होणारा हा सगळा आक्रोश बघतोय, पण सगळ्यात मोठा अडथळा आहे ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे ते सगळं भौगोलिक क्षेत्र. आत्ताचं अपडेट काय मिळतंय? विशाल, आत्ता मदत कार्यात काहीसे अडथळे येत आहेत असं आपण म्हणू शकतो, कारण का मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. गेली अर्धा तास जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी जोरदार असा पाऊस पडतोय आणि याचा परिणाम नक्कीच बचाव कार्यावरती होईल. आत्ता जर आपण दृश्यांमध्ये पाहायला गेलं तर पालकमंत्री उदय सामंत आणि या ठिकाणी मदत पुनर्विकास मंत्री अनिल पाटील जे आहेत हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ह्या सगळ्या जर आपण घटना पाहायला गेलं तर बचाव कार्य कशा पद्धतीनं युद्धपातळीवर करता येईल याच्यासाठी पूर्णपणे प्रयत्न जे आहेत हे केले जात आहेत. मात्र ज्या पद्धतीनं हे अडथळे येत आहेत, पाऊस असेल किंवा त्या ठिकाणी लोकांना पोहोचण्यास होणारा विलंब असेल, या सगळ्यामुळे कुठेतरी बचाव कार्याचा वेग जो आहे हा काहीसा मंदावताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विशाल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, चिखल सर्वत्र झालेला आहे आणि आता जर
दृश्यांमध्ये पाहायला गेलं तर नातेवाईकांची सुद्धा गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता काही नातेवाईक जे आहे ते वरती जाताना आपल्याला पाहायला मिळतात, मात्र तिथपर्यंत जाणं आता इतकं सोपं नाही आहे, कारण का मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, वाट निसरडीची झालेली आहे. त्यामुळे आपल्याला एक अंदाज येईल की हे अंतर किती उंचीवरती असेल. त्यामुळे जरी NDRFच्या तुकड्या तिथे त्या ठिकाणी पोहोचल्या आणि मदत कार्य जरी सुरू असलं तरी पावसामुळे जे आहे ह्या अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या निसर्गापुढे आपल्या अनेक गोष्टी ज्या आहेत ह्या तोकड्या पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मदत कार्य कुठेतरी तोकडं पडताना जे आहे हे पाहायला मिळतंय. ना आपण जर आत्ता पाहायला गेलं तर स्थानिक आमदार सुद्धा या ठिकाणचे जे आहेत ते या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. यंत्रणांशी सातत्यानं जे आहेत हे संवाद करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पाऊस इतका मोठा आहे की एक अंदाज येईल की कशा पद्धतीनं हा पाऊस पडतो, कारण का जर जिकडे नजर जाईल तिकडे चिखलच चिखल जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये झालेला आहे. त्यामध्ये प्रत्येक नातेवाईक जो आहे हा प्रत्येकाचे डोळे जे आहेत ते त्या गडावरती आहेत, आशेनं की आपली माणसं सुखरूप असावीत, आपली माणसं आपल्याला भेटावीत, याच भावनेनं जो आहे हा प्रत्येक नातेवाईक या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. खरं तर 5-5, 6-6 किलोमीटर चालत या ठिकाणी ते पोहोचतायत आणि सर्वत्र आक्रोश जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर विशाल ज्या वेळेला हे जे लोक ढिगाऱ्याखाली सापडले होते किंवा त्या ठिकाणी त्यांना रेस्क्यू केलेला आहे ते लोक जेव्हा खालती येतात त्यांचा आक्रोश ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्यांना नेमकं काय आपण प्रश्न विचारावे हा सुद्धा एक प्रश्न जो आहे हा आपल्याला पडतो की त्यांच्याशी नेमकं काय बोलावं, आपण काय व्यक्त व्हावं, अशा पद्धतीचं चित्र जे आहे ते या ठिकाणी होतंय. कारण का पुरुष असतील, महिला असतील, बालक असतील, ह्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि रात्री 3 वाजता मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे. रात्री 3 वाजल्यापासनं हे ह्या गावामध्ये नुसता आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय. अश्रू जे आहेत हे या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता जर आपण स्थिती पाहायला गेली तर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जवळपास 3 ते 4 तास या ठिकाणचा आढावा घेतलेला आहे. प्रत्येक यंत्रणेशी त्यांनी बोललेला आहे, अधिकाऱ्यांशी त्यांनी सातत्याने फोनवरती संपर्क केलेला आहे आणि बचाव कार्य कशा पद्धतीनं करता येईल ह्याचा विचार केला जातो. आणि विशाल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या गोष्टीचा विचार करतो ते म्हणजे की हेलिकॉप्टरच्या माध्यमातून किंवा हवाई मार्गानं काही मदत करता येईल का किंवा त्या ठिकाणी काही सामुग्री पोहोचवता येईल का याचा विचार आपण जी चर्चा करतो त्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी असं सांगितले की 2 हेलिकॉप्टर तैनात आहेत. मात्र ज्या पद्धतीचं वातावरण आहे जर आता आपण त्या गडावरती नजर टाकली तर सर्वत्र धुकं आपल्याला पाहायला मिळतं. आणि दुसरं म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पडताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे ज्या पद्धतीनं यंत्रणा सज्ज आहे मात्र निसर्गाच्या या सगळ्या खेळापुढे काही मानवाचं चालत नाही असं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि आत्ताची जर स्थिती आपण पाहायला गेली तर या ठिकाणी मुसळधार पाऊस आहे आणि या पावसामुळे कुठेतरी बचाव कार्यात सातत्यानं अडथळे जे आहेत हे येताना पाहायला मिळत आहेत. थोड्या वेळापूर्वीच जे NDRFचे जवान आहेत किंवा ज्या ठिकाणी जे लोक रेस्क्यू केलेले आहेत या लोकांना बिस्किट्स असतील, पाणी असतील हे पुरवण्याचं काम केलेलं आहे. आणि काही सामाजिक संस्थातील जी मुलं आहेत ही मुलं सर्वत्र त्या ठिकाणी पाणी घेऊन गेलेली आहेत. आता जर आपण पाहायला गेलं तर मदत पुनर्वसन मंत्री या ठिकाणी बसलेले आहेत, ते या सगळ्या गोष्टींचा आढावा जो आहे ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत, जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी आहेत. त्यामुळे प्रशासन युद्धपातळीवर काम करते. मात्र ज्या पद्धतीनं ह्या नैसर्गिक अडचणी येत आहेत याच्यामुळे कुठेतरी बचाव कार्यात जो आहे हा अडथळा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जर त्या चौकात आपण पाहायला गेलं तर त्या चौकात सर्वत्र आक्रोश जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. थोड्या वेळापूर्वीच आपण दाखवलं की जे तात्पुरते टेंट आहेत या टेंटमध्ये महिला बसलेल्या आहेत, लहान बाळ आहेत आणि यांचा आक्रोश जो आहे हा मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे बचाव कार्य युद्धपातळीवर होत असताना सुद्धा आता जर आपण पाहायला गेलं तर विशाल ॲम्ब्युलन्समध्ये एका व्यक्तीला वरून खालती आणण्यात आलेला आहे आणि आता त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची तयारी जी आहे ही सुरू झालेली आहे. आपण बघू शकतो की दृश्यांमध्ये या ठिकाणी आता या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचं काम जे आहे हे सुरू झालेलं आहे. आपण बघू शकतो की नेमकी किती व्यक्ती आहे त्या आपण पाहूयात, कारण का असा अंदाज आहे की एक व्यक्ती सापडलेली आहे आणि या एका व्यक्तीला वरून आता खालती आणण्यात आलेला आहे आणि या व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जाण्याचं काम जे आहे हे सुरू झालेलं आहे. आपण या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आता जवळपास की सर्वजण सुरक्षित आहेत. आनंदाची ही या सगळ्या गोष्टींमध्ये बातमी म्हणू शकतो. एक महिला रेस्क्यू करण्यात आलेली आहे जी सुखरूप आहे
आणि आपण दृश्यांमध्ये जर पाहायला गेलं तर ही महिला सुखरूप आहे आणि या महिलेला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचं काम जे आहे हे केलं जातं. आपण बघू शकतो ढिगाऱ्याखाली ही महिला अडकली होती आणि या महिलेला आता सुखरूपरित्या जे आहे हे बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि या महिलेला आता उपचारांसाठी रुग्णालयात जे आहे हे घेऊन जातानाची ही आहे. त्यामुळे एक महिला याच्यामध्ये बचावलेली आहे. आतापर्यंत दोन, एक मुलगी आणि एक महिला असे बचावलेले आहेत आणि ज्यांना रुग्णालयात आता घेऊन जाण्यात येते. ही आत्ताची दृश्य आहेत. या अशा माहोलमध्ये ज्यावेळेला आपला एखादा व्यक्ती वाचतो त्यामुळे कुठेतरी एक आनंदाची बातमी आपण या क्षणांमध्ये म्हणू शकतो. कारण का आपण जर पाहायला गेलं तर प्रत्येक नातेवाईकाच्या नजरा ज्या आहेत ते या वरती गडावरती आहेत की बाबा आपली माणसं सुखरूप यावीत आणि महिला मोठ्या प्रमाणात आहेत, नातेवाईक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत आणि सर्वत्र या ठिकाणी आता ॲम्ब्युलन्स ज्या आहेत ह्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. युद्ध पातळीवरती सर्वांना वाचवण्याचे प्रयत्न जे आहेत हे केले जात आहेत. मात्र या नैसर्गिक अडचणींमुळे कुठेतरी या बचाव कार्याला जे आहेत हे अनेक अडथळे येत आहेत. विशाल, जर आपण या ठिकाणचं आत्ताचं चित्र पाहायला गेलं तर सर्वत्र असा चिखल जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि याच्यामध्ये आशावादी नातेवाईक जे आहेत हे आहेत, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. कारण का वरती नेमकं काय होतं याची माहिती कोणालाच कळत नाही आहे. कारण का जवळपास 2 तासाचं अंतर आहे हे सगळं आणि आपले नातेवाईक किंवा आपल्या घरातली व्यक्ती नेमकी सुखरूप आहे की नाही याची सुद्धा माहिती जी आहे ती खालपर्यंत मिळत नाही आहे. त्यामुळे कुठेतरी भीतीचं, संशयाचं अनेक वातावरण जे आहे ते अनेकांच्या मनात आहे आणि सद्यस्थितीला हे नातेवाईक जे आहेत हे एकच आशा लावून बसलेत की आपली माणसं सुरक्षित असावीत. विशाल, ज्या दीर्घ स्वरूपात सगळी काही तू ही माहिती देऊ केली, अर्थात तिथला आक्रोश आणि त्यातली वेदना, तीव्रता लक्षात येते. पण विशाल, यामध्ये आपण पाहिलं सकाळपर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं होतं. आता आणखी 2 माणसं जी ती सुखरूपपणे खाली आलेली आहेत. म्हणजे किती लोकांना आतापर्यंत रेस्क्यू करण्यात आलं हे काही टेंटेटिव्हली कळू शकले का? विशाल, आत्तापर्यंत जी माहिती आहे ती आतापर्यंत 2च व्यक्तींना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलेली आहे जी सद्यस्थितीला माहिती आहे. नेमकं कारण का काय झालंय, ज्या ठिकाणी हे सगळं मदतीचं काम चालू आहे त्या ठिकाणी जे व्यवस्थित कंडिशनमध्ये आहेत किंवा सुस्थितीत आहेत त्यांना एका ठिकाणी बसवलं जाते. कारण का त्यांना त्या ढिगाऱ्याखालनं बाहेर काढल्यानंतर तात्काळ खालती घेऊन येणं इतकं सोपं नाही आहे. कारण का आपण पाहिलं थोड्या वेळापूर्वी अक्षरशः मुसळधार पाऊस या ठिकाणी कोसळत होता आणि अशा स्थितीमध्ये ज्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे अशा व्यक्तींना खालती आणलं जात आहे आणि थेट रुग्णालयात घेऊन जात आहेत. आणि सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर नेमकी किती लोकांना त्या ढिगाऱ्याखालनं बाहेर काढले याची स्पष्टपणे माहिती जी आहे ही मिळत नाही आहे. मात्र आपण आशा करूया की अनेक लोक या ढिगाऱ्याखालनं बाहेर येत असतील किंवा त्यांना सुखरूपपणे बाहेर काढलं जात असेल. आणि आत्ताचं जर आपण चित्र पाहायला गेलं तर एका महिलेला तात्काळ रुग्णालयात जे आहे हे पाठवण्यात आलेलं आहे आणि सद्यस्थितीला हे सर्व नातेवाईक आणि गावकरी जे आहेत हे जमलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर पावसानं काहीशी विश्रांती घेतली, मात्र जवळपास 1-1.5 तास अक्षरशः मुसळधार पाऊस जो आहे तो होता आणि याचा परिणाम जो आहे हा सर्वत्र या बचाव कार्यावरती होतोय. कारण का सगळा चिखलाचा मलिदा जो आहे हा त्या घरांवरती पडलेला आहे आणि ज्यावेळेला पाऊस मोठ्या प्रमाणात येतो त्यावेळेला शेवटी हे जवान जरी असले तरी ही सुद्धा माणसं आहेत. रात्री 12 वाजल्यापासून हे लोक काम करतायत. त्यामुळे NDRFच्या जवानांना सुद्धा ते ज्या तत्परतेनं काम करतायत, युद्ध पातळीवरती काम करतायत, न थकता काम करतायत. त्यामुळे मानवी मदतीमुळेच हे सर्व बचाव कार्य सुरू आहे. कुठच्याही प्रकारे याच्यामध्ये यांत्रिक सामुग्री जी आहे ही वापरली जात नाही आहे. त्यामुळे NDRFच्या टीम सातत्यानं पाठवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय आणि या ठिकाणी पाऊस जर बघायला गेला तर सातत्यानं या ठिकाणी पाऊस येतोय आणि पाऊस येत असल्या कारणानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बचाव कार्याला अडथळे जे आहेत हे होताना आपल्याला पाहायला मिळतात. ही यंग मुलं जी आहेत ही गेली होती. तुम्ही वरती गेला होतात का? काय स्थिती आहे? काही लोकांना बाहेर काढलाय कसं करू? वरती खूप भयानक अशी स्थिती आहे. पूर्ण म्हणजे जी घरं आहेत ती माती खाली गेलेली आहे, चिखला खाली पूर्ण 15-20 फूट. पण काही सुखरूप जण सापडलेत का? काय दोघं सापडले होते रात्री, त्याला खाली पाठवलं. आता एक महिलेला पाठवलं. ते महिला ते म्हणजे वयस्कर होते.
तर बाकी सुखरूप आम्ही तिथून काढू. वर रेस्क्यू केलेले काही लोक बसवून ठेवलाय का? रेस्क्यू केलेली वरती बसून आहेत पण ते खाली यायला तयार नाहीये. नक्कीच भीती वातावरण. हो ते चालू आहे कारण का नाही, तुम्ही आता जवळपास 1-1.5 तास हे चालत जातोय. तो रस्ता जो आहे तो कसा आहे, त्याची स्थिती काय आहे? निसरडे आहे? खूप बिकट असा रस्ता आहे, म्हणजे एकदम असं चिकट आहे आणि पाऊस एवढा आहे ना आणि वारा पण खूप येतोय आणि वरती म्हणजे आता- धुका आता पण तुम्ही तेवढाच आहे. वरची स्थिती बघून आलाय. ह्या पावसामुळे काय नेमका गोंधळ झालाय किंवा किती अडचणी येत आहेत? पावसामुळे म्हणजे पहिलं तर चिकट झालंय, हा चिकट झालाय आणि पाऊस वारा खूप आहे हा आणि म्हणजे धुका पण पडतोय पावसामुळे, काही दिसत पण नाही पुढचं. हा. आणि आम्ही रात्री गेलो ना, रात्री आम्हाला काहीच नव्हतं, जाम प्रॉब्लेम झाला. आमच्या समोर एक बेलापूरचे जे फायर ऑफिसर होते ते आमच्या समोर, त्यांना हार्ट अटॅक आला. हा. त्यांच्या बाबतीत काय झालं? कारण काही माहिती आली नाही समोर. काय नेमकं झालं होतं? ते ऍक्च्युली माझ्या समोरच असं आम्ही चाललेलो, पण त्यांची शुगर काय लो होती वाटते, पण ते तसेच जेवून आलेले. ते स्पीडला वरती चढले आणि अचानक डायरेक्ट एकदाच खाली पडले. ते हा. अचानक असे एकदाच पाठी पडले. तर सोबत जे होते त्यांनी CPR वगैरे दिलं त्यांना. काही लहान बालकं आहेत का? त्यांना कुठे बाजूला वगैरे ठेवलंय? लहान मुलं छोटे भेटलेत पण ते डेट आहेत. लहान मुलं भेटली नाहीत 2 लहान मुलं भेटले पण डेट आहेत. म्हणजे त्यांचा मृत्यू झालेला आहे. काय वय साधारण, काय वय अंदाज? 5-6 महिन्याचा मुलगा असेल आणि एक 7-8 वर्षाचा मुलगा. विशाल, आत्ताची ही महत्वाची बातमी आहे. एका लहान बालकाचा म्हणजे 5-6 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आणि एक 6 वर्षाचा बाळाचा मृत्यू झालेला आहे. ही सर्व लोक रात्रीपासून त्या ठिकाणी होती आणि आत्ताची महत्वाची ही गोष्ट आहे की एका लहान बाळाचा आणि 6 वर्षाच्या मुलाचा जो आहे हा मृत्यू झालेला आहे. तुम्ही रात्रीपासून तिकडे आहात, काही पाणी किंवा खाद्य वस्तू पोहोचलेत का तिथे? चालू आहे. आम्हाला रात्री जातानाच इथून म्हणजे तिथं फर्स्ट बेस कॅम्प सेटअप केलं, तिथूनच आम्हाला पाण्याच्या बॉटल्स वगैरे होत्या आणि दम खास असा लागत नव्हता कारण का थंडीचं वातावरण आहे, असं काही दमाची गोष्ट नव्हती. एक असं आहे की जो दरड कोसळलेली आहे त्याच्यातली किती घरं नेमकी तुम्ही रेस्क्यू करू शकला किंवा किती घरातली लोक बाहेर काढलीत, काय असं अंदाज सांगू शकता? घरं जवळपास 80% घरं पूर्ण मलब्याखालीच गेलेली आहेत आणि जी पण थोडीफार घरं आहेत चांगली, ती पण म्हणजे अर्धे एक भिंत पडले किंवा पत्रा फुटलाय असं आहे. म्हणजे पूर्णपणे 1-2 ते 3 घरच चांगले राहिलेत आणि एक जी शाळा जिथे मुलं होती ती पूर्णपणे सेफ आहे. बर, दुसरं एक जनावरं मोठ्या प्रमाणात तिथे होत असं कळतंय. काही जनावरं वाचलेत? एक 2 जनावरं वाचवलेली पण आहेत. 1-2 बकरी वाचवली, एक बकरी वाचवलेली, पण बैल गाई यांचं जाम नुकसान झालेलं. मग काही मृत जनावरं सापडले? एक सापडले नाही, सॉरी 2 सापडले. 2 सापडले. त्यातले आम्ही 2-4 गुरं बाहेर काढली आणि बकरी जी होती त्यांना पण बाहेर काढली. आता काय वाटतंय का तुम्ही जी स्थिती पाहून आलाय, NDRFची तुकडी वाढ रायगड जिल्ह्यामध्ये रिसालगड येथे ईशावाडीवरील जे काही रेस्क्यू ऑपरेशन आहे ते केलं जात आहे, पण त्यात सगळ्यात मोठा अडथळा आहे तो वरतून कोसळणाऱ्या पावसाचा. वरून पडणारा पाऊस आणि त्यामुळे या बचावकार्यामध्ये मोठे अडथळे येत आहेत. जो गोल्डन पिरियड आहे, गोल्डन आर आहे, जो खरं तर दुर्घटना घडल्यानंतर ज्यामध्ये त्वरित बचावकार्य जे ते सुरू व्हायला पाहिजे, ती वेळ टळत चालली आहे. पण तरीही NDRFचे जवान असतील, वेगवेगळे फायर ब्रिगेडचे जवान असतील, तिथं वेगानं काम करताना दिसत आहेत. या पडणाऱ्या पावसामुळे झालं असं आहे की जो मातीचा ढिगारा या घरांवरती आलेला आहे तो अधिक चिकट होत चालला आहे. वरती जाण्याची वाट निसरडी आहे. 6 किलोमीटरचं अंतर पार करून वरती जावं लागतं आहे आणि याला साधारण 1.5 ते 2 तास लागतात. अशावेळी अवजड यंत्रणा म्हणजे JCB असेल किंवा इतर यंत्रणा वरती नेणं शक्य नाही आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त मनुष्यबळ वरती पाठवणं आवश्यक आहे. पण केवळ या मनुष्यबळाच्या आधारावरती या बचाव कार्याला वेग येईल तर असं नाही, तर याला जोड हवी आहे ते अर्थात अत्याधुनिक यंत्रांची, पण ती यंत्र देखील वरती जाणं शक्य नाही. अशावेळी सगळा भरोसा जो आहे तो या निसर्गावरती ठेवावा लागतोय, पण निसर्गाची देखील साथ नाही आहे. वरतून पडणाऱ्या या पावसामुळे बचाव कार्य हे लांबत चाललंय, पण तरीही जवान थांबलेले नाहीत. जसं आता थोड्यापूर्वी आपण काही तरुणांशी बोललो, जनावरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. एक 4 महिन्याचा मुलगा आणि एक 5-6 वर्षाच्या मुलाचा जो आहे या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. ज्या लोकांना वाचवण्यात आलं आहे ती लोक घाबरलेली आहेत, ते वरतून खाली यायला तयार नाही आहेत. शिवाय त्यांच्या मनात सगळ्यात मोठी चिंता आहे की आपल्याबरोबर आपल्या घरात असणारे आपले परिवाराचे सदस्य ते मात्र अजून बाहेर निघू शकलेले नाही आहेत. ते नेमके कसे आहेत ही देखील एक चिंता किंवा एक भीती त्या सगळ्या लोकांच्या मनात आहे. पहाटेपासून काम चाललेलं आहे
परंतु आताही मी गिरीश महाजनांशी बोललो त्यावेळेस प्रचंड पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे रेस्क्यू कामामध्ये खूप अडचणी त्या ठिकाणी आहेत. रात्रीपासनं महाजन त्याच ठिकाणी आहेत. स्वतः मुख्यमंत्री आणि मी रात्रभर प्रशासनाच्या संपर्कात होतो. मुख्यमंत्री अगदी पहाटे त्या ठिकाणी निघाले, त्या ठिकाणी पोहोचले. स्वतः मुख्यमंत्री पूर्ण रेस्क्यू ऑपरेशन हे त्या ठिकाणी मॅनेज करतायत. 2 टनाचा 2.5 टनाचा JCB तिथे एअरलिफ्ट करता येईल का हाही प्रयत्न माननीय मुख्यमंत्री करतायत. त्या संदर्भातली चर्चा चालली आहे, परंतु हेलिकॉप्टर देखील या वेदरमध्ये किंवा अशा प्रकारचं कुठलं हेवी फ्लाइंग मशीन देखील या वेदरमध्ये तिथे जाऊ शकत नाही आहे, अशा प्रकारची अवस्था आहे. आत्तापर्यंत साधारणपणे 7 जण मृत्युमुखी पडल्याची किंवा दुर्दैवाने त्यांचे मृतदेह मिळाल्याची आत्ता माहिती आहे. जवळपास 80 लोक हे आयडेंटिफाय झाले आहेत की ते जीवित आहेत. काही लोक बाहेर होते, काही कुठल्या कार्यक्रमाला गेले होते किंवा कुठल्या व्यवसायाला गेले होते, त्यामुळे आयडेंटिफिकेशन अजून सुरू आहे. त्यामुळे नेमके किती लोक आतमध्ये असतील या संदर्भातली आत्ता या क्षणी खात्रीलायक माहिती देता येत नाही. पण रेस्क्यू ऑपरेशन जसं पुढे जाईल, जसं मी सांगितलं की हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन हे मॅन्युअली करावं लागतं आहे, त्याच्यामुळे एक मोठी अडचण त्या ठिकाणी आहे. पण या अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये हे ऑपरेशन त्या ठिकाणी चाललं आहे. तिथे उदय सामंत असतील, दादा भुसे असतील, हे मंत्रिमंडळातले आमचे सहकारी देखील पोचले आहेत आणि मुख्यमंत्री सातत्याने सगळ्या एजन्सीजच्या संपर्कात राहून तिथे कुठल्याही प्रकारची कमतरता पडू नये अशा प्रकारचा प्रयत्न करतायत. खरं म्हणजे घटना अतिशय गंभीर आहे. जे लोक मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी रेस्क्यू करणं किंवा दुर्दैवाने जर कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या बॉडीज या मलब्यातनं बाहेर काढणं हे ऑपरेशन आता सुरू आहे. असा प्रश्न विचारला जात आहे. सातत्याने दरवर्षी गावं गाळली जातात, माती परीक्षण करून अद्ययावत तंत्रज्ञानाने अशा प्रकारच्या गावांचं स्थलांतर करता येऊ शकत नाही का? असं आहे की आत्ता तरी ही सगळी जी चर्चा आहे ही महत्त्वाची असली तरीही दुर्दैवाने ती दुय्यम आहे. आत्ता पहिल्यांदा जे लोक त्या ठिकाणी अडकलेले असतील किंवा दुर्दैवाने मृत्युमुखी पडले असतील त्यांच्या संदर्भातलं ऑपरेशन करणं हे महत्त्वाचं आहे. अर्थातच या संदर्भात निश्चितपणे पुढच्या काळात कारवाई करावी लागेल, परंतु सातत्याने लक्षात येत आहे की भूस्खलनाचे स्पॉट जे आहेत हे स्पॉट सातत्याने बदलत आहेत. मागच्या काळामध्ये जे आयडेंटिफाईड स्पॉट्स आहेत त्या स्पॉट्सवर अनेक वेळा कुठली दुर्घटना होत नाही आणि अनआयडेंटिफाईड स्पॉट्सवर अशा प्रकारची दुर्घटना होते. आपण एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे की आत्ता वेदरचा पॅटर्न बदललेला आहे आणि कमी दिवसामध्ये जास्त पाऊस असा पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे एकूण पर्सेंटेज तेवढंच असतं, पण जे महिन्याभरात 1.25 महिन्यात पडायचं असा पाऊस 1 दिवसात, 1.5 दिवसात, 3 दिवसात पडतोय. आपल्याला कल्पना आहे की या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट देखील देण्यात आलं होतं. तशा प्रकारचे त्या ठिकाणी टीम्स देखील रेडी ठेवल्या होत्या. परंतु मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी प्रेडिक्ट करणं अनेक वेळा कठीण जातं. मात्र अशा प्रकारच्या दुर्घटनांमधनं निश्चित प्रशासनालाही शिकायला मिळतं. त्यामुळे अशा प्रकारचे वल्नरेबल स्पॉट्स अजून कुठले आहेत हे नव्याने आयडेंटिफाय आपल्याला करावे लागतील आणि त्यांचं स्थलांतरण देखील करावं लागेल. आपल्याला कल्पना आहे स्थलांतरण करणं देखील फार सोपं नसतं. याचं कारण लोक त्या मानसिकतेत नसतात, त्यांची उपजीविका ही तिथे असल्यामुळे आपली उपजीविका असते. कोकणासारख्या भागामध्ये आपल्याला कल्पना आहे की लोकांचे देवदैवत त्या ठिकाणी असतात, त्यामुळे हे स्थलांतरण करणं देखील कठीण असतं. पण काही वल्नरेबल स्पॉटवर सक्तीने देखील अशा प्रकारची कारवाई करावी लागली तरी ती करण्याच्या संदर्भातली भूमिका ही शासनाला भविष्य काळामध्ये स्वीकारावी लागेल.
आज मात्र या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला नंतर करता येईल. पहिल्यांदा लोकांना वाचवणं किंवा तिथलं रेस्क्यू ऑपरेशन करणं हेच शासनाचा फोकस असणार. अलर्ट हे सगळीकडे देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला काही ना काही प्रमाणात परिस्थिती पाहायला मिळते आहे. यापूर्वीच IMDने किंवा जे काही आपल्याकडे इंडिपेंडंट अंदाज होते याचा आधार घेऊन त्या ठिकाणी आपण जी काही अशा परिस्थितीमध्ये सज्जता ठेवावी लागते ती ठेवलेली आहे. त्यामुळे अप्रत्याशित अशा प्रकारची एखादी घटना घडली तर तिथे लवकरात लवकर रेस्क्यू ऑपरेशन आपण करतो. अशा भागांसाठी विशेष निधीची तरतूद होणार आहे का? बघा, पैसा हा प्रॉब्लेम नाहीये, देऊ शकतो. प्रश्न वल्नरेबिलिटी योग्य वेळी मॅप होणं हा महत्त्वाचा असतो. जसं मी सांगितलं की वल्नरेबिलिटीचे स्पॉट्स हे सातत्याने बदलत आहे आणि त्याचं अजूनही आपण एक्झॅक्ट प्रेडिक्शन किंवा हवामानाच्या बदलत्या पॅटर्नचं एक्झॅक्ट प्रेडिक्शन आपण करू शकत नाही आहोत. त्यामुळे अनेक वेळा अशा घटना घडत आहेत. त्या संदर्भात पहिल्यांदा त्यांची व्यवस्था जी आहे टेम्पररी व्यवस्था केली जाईल आणि कालांतराने त्यांना परमनंट व्यवस्था देखील योग्य ठिकाणी दिली जाईल. या सगळ्या गोष्टींकरता स्वतः मुख्यमंत्री साहेब तिथे आहेत आणि एकेका मिनिटाची सगळी खबरबात त्यांच्याकडे आहे. स्वतः मॉनिटरिंग करतात. जी मदत लागेल ती मदत स्वतः मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी करतायत आणि जसं मी सांगितलं की वरती स्पॉटवर जिथे कोणीही पोहोचू शकत नाही अशाही ठिकाणी स्वतः मंत्री गिरीश महाजन हे रात्री 3:15 वाजतापासून त्या ठिकाणी आहेत आणि तिथनं सगळं मदत कार्य ते चालवत आहेत. देखिए, रायगढ़ जिले में बहुत ही गंभीर घटना घटी है. 48 मकानों का ये जो गांव है, इस गांव में भूस्खलन के कारण वहां पर बड़े पैमाने पर मिट्टी, सॉइल, ये सारा और पत्थर, ये सारी चीजें घरों के ऊपर आई है. अभी तक 7 डेड बॉडीज प्राप्त हुई है. अभी कुछ लोग और अंदर दबे होने की आशंका है. करीब 225 लोगों का ये गांव है. अभी तक जो जिंदा आइडेंटिफाई हो पाए हैं ऐसे 80 से 85 लोग हैं और कुछ लोग बाहर भी होने का अंदेशा है. इसलिए अभी उसका पूरा कोलैबोरेशन ये नहीं हो पाया है. रात से ही लगातार रेस्क्यू ऑपरेशन शुरू किए गए लेकिन वहां पर बड़ी मशीनरी नहीं जा सकती, इसलिए मैन्युअल रेस्क्यू ऑपरेशन चल रहे हैं. NDRF की टीम भी वहां पहुंची है. स्वयं गृह मंत्री जी ने मुख्यमंत्री जी से और मुझसे दोनों से बात की है. ये सारी टीमें वहां पर काम कर रही है. TDRF की हमारी लोकल टीम भी वहां पहुंची है और लगातार रेस्क्यू ऑपरेशन चल रहा है. लेकिन अभी भी कुछ समय पहले जब मैंने बात की थी तो बहुत जोरों से वहां वर्षा हो रही है, बारिश हो रही है. इसलिए इस ऑपरेशन को करने में बहुत वहां पर तकलीफ आ रही है. रात से ही हमारे मंत्री गिरीश महाजन जी वहां पहुंचे. हमारे अन्य 2 मंत्री भी पहुंचे. अर्ली मॉर्निंग स्वयं मुख्यमंत्री जी वहां पर पहुंचे. स्वयं मुख्यमंत्री जी पूरा रेस्क्यू ऑपरेशन ये वहां पर मॉनिटर कर रहे हैं. जो जो आवश्यकता है उन आवश्यकताओं को पूरा करने की कोशिश की जा रही है. छोटा JCB या छोटी अर्थ रिमूविंग मशीन ये वहां पर हम लोग एयरलिफ्ट कर सकते हैं क्या, इसके बारे में भी मुख्यमंत्री जी चिंता कर रहे हैं. लेकिन वहां पर अभी मौसम ऐसा है कि वहां पर हेलीकॉप्टर भी फ्लाई नहीं कर सकता, इसलिए काफी दिक्कतें इसमें आ रही है. लगातार प्रयास जारी है. जिन लोगों की मृत्यु हुई है उनके परिवार के दुख में हम लोग सम्मिलित है. प्रयास ये किया जाएगा कि ज्यादा से ज्यादा लोगों को बचाया जा सके और ये रेस्क्यू ऑपरेशन जितनी तेजी से हम लोग कर पाए वो करने की कोशिश की जाएगी. पिछले 9 साल में ये तीसरी बड़ी दुर्घटना है और तीसरी बड़ी दुर्घटना है. आगे क्या करेंगे? देखिए, लगातार वल्नरेबिलिटी का मैपिंग करने की कोशिश की जाती है, लेकिन वल्नरेबिलिटी के स्पॉट्स भी बदलते जा रहे हैं और विशेष रूप से
क्लाइमेट चेंज का जो हमको आज परिणाम दिखता है, तो मॉनसून का पैटर्न भी बदला है। जितना मॉनसून या बारिश 1 महीने में आती थी, आजकल 3 दिन में 2 दिन में उतनी बारिश आ रही है और इसके कारण चैलेंजेस ये बढ़े हैं। डिजास्टर मिटिगेशन के कई प्रयास किए जा रहे हैं, लेकिन जिस समय इस प्रकार से कोई घटना होती है तो उसमें से हमको नई सीख मिलती है कि जिसके आधार पर हमको आगे की स्ट्रेटेजी तैयार करनी पड़ती है। अभी तो सारा फोकस ये रेस्क्यू ऑपरेशन पर है, लेकिन अन्य जगह पर भी इस प्रकार के वल्नरेबल स्पॉट्स उनको ढूंढकर किस प्रकार से उसके ऊपर कार्रवाई की जाए, इसका भी प्रयास हम करेंगे। आपण बघतोय मुख्यमंत्री घटनास्थळी त्या ठिकाणी उपस्थित आहे। उपमुख्यमंत्र्यांनी आता अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ज्या काही उपाययोजना केल्या जातात त्याबद्दलची माहिती देऊ केली आहे। यामध्ये सगळ्यात मोठी अडचण आहे पडणारा पाऊस आणि या सगळ्या परिस्थितीत बचाव कार्य जे ते थांबवण्यात आलेलं नाही, ते केलं जाते। फक्त अडथळे यामध्ये निर्माण होत आहेत। ज्या वेगाने बचाव कार्य व्हायला पाहिजे त्या वेगाने ते होऊ शकत नाही, ही यातली सगळ्यात मोठी समस्या आहे। त्यामुळे आतापर्यंत जर आपण लक्षात घेतलं तर 25च्या वरती लोकांना त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। त्यांना उपचाराकरता म्हणून पुढे दाखल करण्यात आले। मुख्यमंत्री आपण बघतोय काही तिथल्या म्हणजे पीडित परिवारांशी म्हणून संवाद साधताना दिसतात। त्यांची कोण मंडळी आतमध्ये होती, काय नेमकं घडलं, काय परिस्थिती निर्माण झाली होती, याबद्दलचे प्रश्न ते त्यांना विचारतात। आणि दुसरीकडे जास्तीत जास्त मनुष्यबळ आता जिथे दुर्घटना घडली आहे त्या ठिकाणी पोहोचवलं जात आहे। याबद्दलचे अपडेट आपण जाणून घेणार आहोत। यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की मुंबई गोवा महामार्गावरील महाड परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याचा काही भाग हा कोसळला। विसावा हॉटेलजवळ नदी शेजारी बांधलेल्या या रस्त्याचा काही भाग मुसळधार पावसामुळे कोसळला। सुदैवाने मोठी दुर्घटना यामध्ये टळलेली आहे। रस्त्याचा काही मोठा भाग कोसळल्याचं आपण बघतोय। मुंबई गोवा महामार्गावरील महाड परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याचा काही भाग हा कोसळला आहे। अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। अजित, काय माहिती? विशाल, ही घटना जी आहे ही काल साधारणपणे 6 ते 7:30 दरम्यान घडलेली आहे। विसावा हॉटेल जे आहे महाड रोडवरती, त्या ठिकाणी विसावा हॉटेल जवळ हा पूल आहे आणि या पुलाचा खालून सावित्री नदी वाहत जाते। आपण जर सावित्री नदीचा प्रवाह जर पाहिला तर त्या दृश्यामध्ये देखील दिसते की फार मोठ्या प्रमाणात तो प्रवाह आहे। यामुळे रस्त्याच्या खालचा आणि पुलालगत असलेला भाग जो आहे तो हळूहळू त्याची खालची माती जी आहे ती पूर्णपणे सरकत गेली आणि त्यामुळे मोठा भाग जो आहे तो पुलाचा आणि सर्व्हिस रोडचा तो दोन्ही पुलाच्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत। आता इथे महाड पोलिसांनी बंदोबस्त लावला असून सुरक्षित जेवढा भाग आहे त्या भागातूनच हळूहळूपणे गाड्या सोडल्या जात आहेत। त्यामुळे या रस्त्याची जोपर्यंत डागडुजी होत नाही तोपर्यंत इथलं वाहतूक जी आहे ती सुरळीत होऊ शकत नाही। पण पावसामुळे आपल्याला माहिती आहे की रायगड असेल किंवा संपूर्ण कोकण भाग असेल त्याला मोठ्या प्रमाणात पावसाने झोडपलेलं आहे आणि अशा घटना वारंवार घडत आहेत। सावित्री नदीने देखील जवळपास धोक्याची पातळी जी आहे ती गाठलेली आहे। त्यामुळे पाऊस असंच पडत राहिला तर आणखीन काय अशा घटना घडतील असंच म्हणावं लागेल। धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल। या घडामोडींचे अपडेट अशाच पद्धतीने आपण घेत राहणार आहोत। यानंतर वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। या सगळ्या परिस्थितीवरती आता लक्ष स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ते या ठिकाणी स्वतः पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता ते प्रशासनाला काय निर्देश देतात किंवा प्रशासनाकडून नेमकी त्यांना आता काय माहिती सांगितली जाते महत्वाचं ठरणार आहे। त्यांच्या प्राजक्ता अद्यापही किती लोक या ढिगाऱ्याखाली अडकलेली आहेत की याची स्पष्टता होत नाहीये। तर आतापर्यंत फक्त सांगितलं गेलं की 100पेक्षा अधिक लोक या ठिकाणी अडकली असतील। मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये जनावरांचा सुद्धा समावेश आहे। आता असं कळतं की 4 जणांचा आतापर्यंत त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे। त्यामुळे या सगळ्या बाबतीत प्रशासनाकडनं संपूर्ण माहिती जी आहे ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देताना आपल्याला पाहायला मिळतात। बरं विशाल, असेच सोबत राहा, वेळोवेळी अपडेट तुमच्याकडून घेत राहू। सध्या खालापुरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुर्घटना स्थळी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत मंत्री उदय सामंत देखील पाहायला मिळत आहेत। प्रशासनाकडून संपूर्ण या घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत आहेत।
60हून अधिक जण इथे अडकल्याची भीती सध्या वर्तवण्यात येते. खालापूरमध्ये रात्री झोपेमध्ये असताना अनेकांवर काळानं घाला घातलेला आहे आणि या गावामध्ये 50 ते 60 घरांची वस्ती आहे. प्राथमिक माहितीनुसार ढिगाऱ्याखाली अंदाजे 60हून अधिक लोक अडकल्याची शक्यता इथे वर्तवण्यात येते. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत. तिकडची ही थेट दृश्य. खरं तर निसर्गासमोर कुणाचं काही चालत नाही असंच म्हणावं लागेल. अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. रात्री झोपेतच अनेकांवर काळानं गाला खरं तर मोठी इथे जीवितहानी होण्याची देखील भीती वर्तवण्यात येते. इरसालवाडीवर ही दरड कोसळली आणि अजूनही माती खाली येते आणि त्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. या गावामध्ये 50 ते 60 घरांची वस्ती आहे आणि जवळपास 200 ते 300 मतदार इथे समोर आहेत आणि प्राथमिक माहितीनुसार मलब्याखाली अंदाजे 30 ते 40 घरातील लोक अडकलेले आहेत. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 60 जणांचा इथे मृत्यू झाल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते. या क्षणाची अतिशय मोठी आणि दुर्दैवी घटना आपण पाहतोय. दरम्यान अनेकांना वाचवण्यात यश आलेलं आहे आणि बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील घरांजवळ ही दुर्घटना घडली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा खालापूरमध्ये दाखल झालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या घटनेची पाहणी करणार आहेत. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या 2 तुकड्या इथे पोहोचलेल्या आहेत. बचाव कार्य सध्या सुरू आहे. रात्री अंधार होता, सतत पाऊस कोसळत होता आणि त्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे निर्माण होत होते. मात्र सकाळपासून हे बचाव कार्य पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेलं आहे. मात्र सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे या बचाव कार्यामध्ये काही अडथळे निर्माण होत आहेत. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. या वाडीतील 90% घरं ही ढिगाऱ्याखाली गेली असून मोठी जीवितहानी होण्याची भीती इथे वर्तवण्यात येते आणि पथकाकडून सध्या 25 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. इरसालवाडीमध्ये माळीण आणि तळीयेची पुनरावृत्ती झालेली आहे. रायगडमधील तळीये आणि माळीण गावावर याआधी दरड कोसळली होती आणि अशाच प्रकारची दुर्दैवी घटना घडली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काल रात्री सुमारे 9 ते 10च्या दरम्यान ही दरड कोसळलेली आहे आणि या गावावर दरड कोसळून 4 मृत्यू झालेला आहे तर 60हून अधिक जण अडकल्याची भीती इथे वर्तवण्यात येते. तर इरसालगडावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे आणि महेश बालदी यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सध्या आता खालापूरमध्ये दाखल झालेले आहेत. ते देखील या दुर्दैवी घटनेचा आढावा घेणार आहेत आणि त्यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घटनास्थळावर सध्या पोहोचलेले आहेत. ते देखील या दुर्दैवी घटनेची पाहणी करणार आहेत. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी देखील संपर्क केलेला आहे. प्रशासनाकडून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे या बचाव कार्यामध्ये काही अडथळे निर्माण होत आहेत. पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा खालापूरमध्ये दाखल झाला असल्याचं कळतंय. आता काय सध्या तिथे स्थिती आहे? इरसालगडावरती आता इरसालगडाच्या पायथ्याशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते पोहोचलेले आहेत. ते प्रशासनाकडनं संपूर्ण आढावा घेतील. मात्र या ठिकाणची जर चित्र आपण पाहायला गेली तर मुसळधार पावसाला आता सुरुवात झालेली आहे. त्यामुळे बचाव कार्यात अनेक अडथळे निर्माण होत आहेत आणि या सगळ्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या ठिकाणी पोहोचलेले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नातेवाईकांचा आक्रोश मोठ्या प्रमाणात आहे. त्या नातेवाईकांना जीव देण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. प्रशासनाकडनं आता या ठिकाणचा संपूर्ण आढावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील आणि ते काय या ठिकाणी आता आदेश देतात किंवा निर्देश देतात प्रशासनाला हे सुद्धा पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे. कारण ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी
पाऊस होतोय आणि या ठिकाणी जी दरड कोसळलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास 100पेक्षा अधिक लोकांचा समावेश झाल्याचं कळतंय. त्यामुळे आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काय आढावा घेतात की कशा पद्धतीनं प्रशासनाला निर्देश देतात ते पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे. मात्र काल रात्रीपासूनच मुख्यमंत्री या सगळ्या घटनेवरती या सगळ्या बाबतीत जे आहेत हे लक्ष देऊन आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळाचे 3 महत्वाचे मंत्री सुद्धा रात्रीपासून या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे आता अधिकाऱ्यांकडनं जो आहे हा संपूर्ण आढावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते घेताना आपल्याला पाहायला मिळतात. प्राजक्ता. बरं विशाल, खरं तर ही डोंगरावर दुर्दैवी घटना घडलेली आहे. अजूनही पाऊस तिथे कोसळतोय, डोंगरावरची माती घसरते, त्यामुळे बचाव कार्यामध्ये प्रचंड अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे कशा प्रकारे सध्या मदत सुरू आहे? नक्कीच प्राजक्ता, कारण ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी घटना घडली त्यामुळे कुठल्याही प्रकारची यंत्रणा होऊ शकत नाही. एनडीआरएफच्या टीम त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. वाडीमधल्या घटनेबद्दलचे अपडेट आपण क्षणाक्षणाला जाणून घेतोय. हा दुःखाचा डोंगरच कोसळला असं म्हणावा, कारण निसर्गाच्या या हाहाकारापुढे आता कोणाचं काहीच चालत नाही आहे. रात्रीबरोबर आपण जर पाहिलं तर मध्यरात्रीच्या दरम्यान एक फार मोठा डोंगराचा भाग जो आहे, मातीचा ढिगारा, तिथे या 70 म्हणजे आपण जर पाहिलं तर 45 ते 50 घरांवरती येऊन कोसळलेला आहे. आणि त्याची थेट दृश्य आपण बघतोय. या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की साधारण 2 ते 2.5 एकरचा हा परिसर असावा, ज्यामध्ये ही 40 ते 45 घरं जी ती विखुरलेली होती, पसरलेली होती. आणि त्या सगळ्या घरांवरती हा मातीचा ढिगारा येऊन जो आहे तो कोसळलेला आहे. आणि याखाली अजूनही साधारण 50 ते 55 जण जे आहेत ते अजूनही दबले असण्याची शक्यता जी ती व्यक्त केली जाते. आणि आता हे बचाव कार्य जे तिथं वेगाने केलं जात आहे. नातेवाईकांचा एकच आक्रोश होताना दिसतोय, कारण कोणाची बहीण, कोणाचे आई वडील, कोणाचा भाऊ, कोणाची बहीण, अशी वेगवेगळी माणसं अजूनही या ढिगाऱ्याखाली अडकलेली आहेत. अशा वेळी करावं काय, हाच एक सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी व्यक्त होताना दिसतोय. कारण या बचाव कार्यात सगळ्यात मोठा अडथळा काय बघा, ज्या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे ते ठिकाण डोंगर पायथ्यापासून वरती 6 किलोमीटर अंतरावरती आहे. तिथे कोणत्याही प्रकारची अवजड मशिनरी म्हणजे JCB असेल किंवा तत्सम काही इतर मशिनरी ज्या माध्यमातून बचावकार्य वेगाने होऊ शकतं ते होऊ शकत नाही. तशी मशिनरी जाऊ शकत नाही. म्हणून जास्तीत जास्त मनुष्यबळ पाठवून, माणसाला माणूस पाठवून तिथे बचाव कार्य करणं आवश्यक होतं. मध्यरात्री घटना घडल्यानंतर NDRFच्या 2 तुकड्या ज्या त्या त्वरित तिथं पोहोचल्या. 25 लोकांना आतापर्यंत वाचवण्यात यश आलेलं आहे. दुर्दैवाने आपल्याला थोड्या वेळापूर्वीपर्यंतचे अपडेट जे मिळत होतं त्यामध्ये असं मिळत होतं की एक 4 महिन्याचा मुलगा आणि एक 4 ते 5 वर्षांचा मुलगा जो आहे त्याचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. त्याचबरोबर इतरही काही लोकांना तिथून बाहेर काढण्यात आलेलं आहे, पण ती लोकं वरून खाली यायला तयार नाहीत. कारण त्यांच्या प्रत्येकाच्या मनात भीती आहे, एक चिंता आहे. आणि ती चिंता म्हणजे अर्थातच आपल्या घरातला व्यक्ती या ढिगाऱ्याखाली अडकलेला आहे, तो नेमका कसा आहे, तो जिवंत आहे की नाही, त्याची काय परिस्थिती आहे, हीच एक चिंता प्रत्येकाला सतावते. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये, या सगळ्या कोलाहलात दुःखाचा आवाज जो आहे किंवा त्याचा काय म्हणूयात त्याची व्यक्त होण्याची तीव्रता जी आहे ती वाढताना आपण बघतोय. अशा सगळ्या परिस्थितीत या निसर्गापुढे नेमकं करावं काय, हा देखील एक प्रश्न उपस्थित होतोय. या सगळ्या परिस्थितीमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे डोंगराच्या पायथ्याशी ठाण मांडू देत व्यवस्थांना, यंत्रणांना ते वारंवार सूचना करताय. शिवाय राज्याचे मंत्री उदय सामंत असतील, दादा भुसे असतील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील असतील, ते तिथे उपस्थित आहेत. सगळ्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत. चला, प्रेक्षक म्हणून या सगळ्या घडामोडी जाणून घेत असताना आपण या सगळ्या लोकांसाठी प्रार्थना करूयात की या ढिगाऱ्याखाली असणारा प्रत्येक व्यक्ती सुखरूप बाहेर पडू दे. आणि बचाव कार्य तर केलं जातं. बघूयात यापुढेही आपल्याला काय अपडेट मिळते. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. वाडीवरती येऊन कोसळला, ज्यामध्ये काही झाडं देखील तिथं घराच्या आजूबाजूला असतील, ती झाडं देखील या घरांवरती येऊन पडली. आणि त्यामध्ये आत्ता या क्षणाला जसं कळालं त्यानंतर त्वरित
25 लोकांना वाचवण्यात यश आलेलं आहे. दुसरी दृश्य आपण बघता, एका महिलेला तिथे वाचवण्यात आलेले. त्या महिलेशी आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी थोड्या वेळापूर्वी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. ज्या महिलेने माहिती देऊ केली की मला तर वाचवण्यात आलं आहे, पण माझी 12वी शिकणारी मुलगी आहे जी अजूनही त्या ढिगाऱ्याखाली अडकलेली, ती कशी आहे हे काय मला कळू शकलेलं नाही. माझा नवरा तिथे अडकलेला आहे हे काय मला कळू शकलेलं नाही. हीच चिंता खरं तर या वाचवलेल्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहे. आणि ह्याच सगळ्या परिस्थितीमध्ये जवान जे आहेत ते काम करताना दिसत आहेत. इर्शाळवाडी हा भाग किती दुर्गम आहे आणि तिथं पोहोचणं किती अवघड आहे याचा गुगल मॅपच्या मदतीनं आम्ही आढावा घेतलाय. माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती करणारी खालापूरमधली दुर्घटना नेमकी कशी घडली हे आपण एकदा मॅपच्या साहाय्याने बघून घेऊया. आपण बघू शकतो हा जो डोंगर आहे परिसर, आपण इथे बघू शकतो नाव लिहिलेलं आहे इर्शाळकरणी देवीगड. आणि हा जो डोंगर आहे हा पूर्ण डोंगर रस्ता जो आहे तो खचलेला आहे. आणि त्याच्या खाली आपण बघू शकतो मॅपवरती इथे ही संपूर्ण जी वाडी आहे, ही चौक गावातली ही पूर्ण वाडी आहे, ही पूर्ण वाडी उद्ध्वस्त झालेली आहे. असं म्हटलं जाते की जवळपास इथे 50 ते 60 घरं होती. आपण झूम करून एकदा पुन्हा बघूया. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे जवळपास ही सगळी जी पूर्ण वाडी आहे, हा जो डोंगर आहे हा पूर्ण कोसळून इथे आलेला आहे. आणि इकडची सगळी जी घरं जी आहे ही पूर्ण जवळपास 90% घरं जी आहेत ती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत, या पूर्ण ढिगाऱ्याखाली गेलेली आहेत. आणि इथे रेस्क्यू ऑपरेशन करणं खूपच कठीण असणार आहे, कारण की ह्याच्यावरती सुद्धा जी घरं आहेत ही जी आपल्याला दिसत आहेत मॅपमध्ये, त्याच्या आतमध्ये सुद्धा आपण बघू शकतो इथे बऱ्याच प्रमाणात इथे वस्ती होती. आणि ही सगळी वस्तीसुद्धा आहे ही या ढिगाऱ्याखाली आलेली याची भीती आहे. त्यामुळे इथे जी सगळी एकूण घरं होती त्याच्यामध्ये जवळपास 100 ते 150 लोकांचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे की ती अडकली असतील. आणि आत्तापर्यंत जवळपास फक्त 25 ते 30 लोकांना यशस्वीपणे बाहेर काढण्यात आलेला आहे. आपण तुम्हाला एक रस्ता दाखवते की इथे पोचण्यासाठी जे बचाव कार्य आहे ते कठीण का जात आहे. आपण थोडंसं झूम आउट करून तुम्हाला दाखवते. इथे ही वस्ती आहे, त्याच्यानंतर हा तुम्ही बघू शकता हा एक रस्ता आहे, हा एकमेव रस्ता आहे. बाकी संपूर्ण परिसरात हा चिखल आहे. ह्या मार्गावरून रेस्क्यू ऑपरेशन करणं खूप कठीण आहे. सगळ्यात मोठं जे चॅलेंज असतं ते असतं की त्यांच्या ज्या JCB मशीन्स वगैरे आहेत त्या तिथपर्यंत पोहोचवणं, कारण की त्याच्यातूनच ते गाळ पूर्ण आहे आणि तो जो चिखल आणि ती पूर्ण दरड बाजूला करण्यासाठी या JCB मशीन तिथे पोहोचवणं सगळ्यात मोठी टास्क आहे आता सध्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी. त्याच्यामुळे हा एकमेव रस्ता आहे. हा रस्ता पार करून तिथपर्यंत पोहोचणं फार जिकरीचं काम होणार आहे. आता तुम्हाला एक मी दाखवते, हा जो ट्रेकिंग पॉईंट आहे हा बघा, इर्शाळ ट्रेकिंग स्टार्टिंग पॉईंट, हा स्टार्टिंग पॉईंट आहे. सध्या तिथपर्यंत रेस्क्यू ऑपरेशनची टीम पूर्ण पोहोचलेली आहे आणि काही जण वरती आता तिथून पोहोचत आहेत. त्याच्यामुळे इथून पूर्ण वरती जाईपर्यंत तर रेस्क्यू ऑपरेशन पोहोचेपर्यंत बऱ्याच लोकांना तिथे अजूनही अडकून राहण्याची भीती आहे आणि त्याच्यामुळे आणखी काही लोक दगावण्याची याच्यामध्ये शक्यता आहे. सध्या मुख्यमंत्री आणि तिकडचे पालकमंत्री वगैरे सुद्धा पोहोचलेले आहेत. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, परंतु आपण या मॅपच्या माध्यमातून बघितलं की पूर्णपणे कशी ती दाट वस्ती होती तिकडे आणि त्याच्यामुळे आजूबाजूचा रस्ता कमी असल्यामुळे हे रेस्क्यू ऑपरेशन अजून कठीण जाणार आहे. त्याच्यामुळे आता थोड्याच वेळात कळेल की अजून किती माणसं तिथे दगावली आहेत किंवा किती माणसांना बाहेर काढण्यात यश येत आहे. न्यूज 18 लोकमतसाठी नयन कारेकर, मुंबई. महिला आहेत ह्या व्यवस्थित सुखरूप आहेत. मावशी तुम्ही व्यवस्थित आहात? अच्छा, व्यवस्थित आहात ना? अच्छा, कधी तुम्ही कधी गेलात आतमध्ये, काय तुम्हाला समजलं कधी? 11 वाजता. रात्री 11 वाजता? अच्छा, मग तेव्हा तुम्ही घरामध्ये होता का? घरामध्ये होता. तुमच्यासोबत कोण होतं अजून? नवरा होता. नवरा होता. मग ते कुठे आहेत? ते खाली खाली. आता तुमची तब्येत बरी आहे? बरं वाटते तुम्हाला? थोडा बरा वाटतं, कंबर गेली. अच्छा, किती लोक आतमध्ये अडकलेत अजून का तुम्हाला माहिती आहे? माझी मुलगी नाही, 12 शिकलेली मुलगी माझी कांचन. ती अडकली? ती अडकली. परत 2 सासू, 1 सासरा. तुम्ही काय इथं रिस्क घेऊन राहत होता? तुम्ही खाली तुम्हाला जागा दिली होती, पण हे लोकांना येते. अच्छा, किती लोक अशी होती? किती घरं आहेत ती? किती 45 किती घरं आहेत. 45 घरं आहेत का? मग तुम्ही रातभर काय कुठे अडकलं होतं? तू कशी राहिला? मी भिंतीवर असा थोडा आवाज निघत होता. तिथं एक माणूस बोलत होता, त्याचा आवाज मी घेतला आणि वरडायला लागलो, तेव्हा मला काढ. रात्रीपासून काय खाला तुम्ही? खाल्ला होता, जेवलो झोपलो. अच्छा, आणि ती रात्रीची पडली का? ज्यावेळेस पडली तेव्हा तुम्ही झोपेत होता की जागे होते? झोपलो होतो. झोपले होते का?
तुम्हाला आवाज आला तुम्ही उठलात? हा आवाज आला त्याचा उठलो पण पळताने चपलो. या महिलेची भावना आपण जाणून घेतली. तिचं नेमकं काय म्हणणं बघा. तिने स्पष्ट केलेलं आहे या सगळ्याच्यामध्ये की तिचा नवऱ्याला वाचवण्यात यश आलेलं आहे. त्याला खाली उपचाराकरता म्हणून घेऊन गेलेले आहेत. तिला देखील वाचवण्यात आलं, पण तिची मुलगी आणि तिचे सासू सासरे अजूनही त्या घराच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. रात्री ही सगळी मंडळी त्यांची जेवणं आटपली आणि अर्थात हा आदिवासी पाडा असल्याकारणाने 7-8 पर्यंत जेवणं आटपून ही मंडळी लवकर झोपली असणार, कारण पावसाळ्याचं वातावरण होतं. पाऊस असा धो कोसळत होता. कोणाच्याही ध्यानीमनी नसेल की अशा प्रकारची घटना घडू शकते, कारण वर्षानुवर्ष खरं तर ही मंडळी इथे डोंगरावरती राहत आहेत. अशावेळी या डोंगरावरती राहणाऱ्या या सगळ्या परिस्थितीमध्ये या लोकांमध्ये अर्थात या निसर्गाबद्दलचं एक फार मोठं प्रेम असतं, पण काही वेळेला या निसर्गाचा असा एक प्रकोप देखील बघायला मिळू शकतं. हे पुन्हा एकदा या घटनेनंतर समोर आलेलं आहे. यापूर्वी अशाच प्रकारची घटना आपण पाहिलं होतं की आंबेगावच्या माळींमध्ये घडलेली होती, महाडच्या तळीमध्ये देखील घडलेली होती, आणि त्याची परत एकदा पुनरावृत्ती या पावसामध्ये यंदा झाल्याचं आपण बघतोय. काल संबंध राज्यामध्ये ठिकठिकाणी धो असा पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे सगळ्या यंत्रणा सज्ज झालेल्या होत्या. पण या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्वरित NDRFच्या 2 तुकड्या ज्या त्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचाव करायला सुरुवात करण्यात आली. सगळ्यात मोठं आव्हान होतं की ज्या ठिकाणी ही घरं आहेत तिथपर्यंत पोहोचण्याकरता डोंगराच्या पायथ्यापासून वरती 6 किलोमीटर अंतरापर्यंत चालत जावं लागतं. तसं आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं, इथं सायकल जाऊ शकत नाही. मग बचाव कार्यासाठी आवश्यक असणाऱ्या JCB किंवा इतर ज्या काही यंत्रणा असतील त्या कशा न्यायच्या, असं सगळ्यात मोठं आव्हान होतं. या सगळ्या परिस्थितीवरचा सगळ्यात मोठा पर्याय म्हणजे काय, तर जास्तीत जास्त मनुष्यबळ जे सामान हातात घेऊन जाता येणं शक्य आहे ते वरती घेऊन जाणं आणि त्या माध्यमातून बचाव कार्याला सुरुवात करणं. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची साधनं जी आहेत ती या सगळ्या बचाव कार्यातील सगळ्या जवानांच्या हातात असल्याचं आपण पाहतोय. काही स्ट्रेचर्स असतील, ते स्ट्रेचर्स ते वरती घेऊन गेले. हलक्या स्वरूपाचे स्ट्रेचर्स असतात. वैद्यकीय सुविधांमध्ये मग ऑक्सिजन सिलेंडर असतील, औषध असतील, ते वरती नेण्यात आलेत. एक वाडी आहे, त्याच्यामध्ये जवळपास 45 ते 47 घरांची ती वाडी आहे आणि लँड स्लायडिंग झाल्यामुळे जवळपास 16 ते 17 घरांवर दरड कोसळल्यामुळे ते ढिगाऱ्याखाली आहेत. आतापर्यंत 4 कॅज्युअल्टी आहेत. विनोद, आत्ता या क्षणाला नियंत्रण कक्षात बसून अजित पवार त्वरित या सगळ्या घटनेबद्दलची माहिती घेत आहेत आणि अर्थात सूचना ज्या आहेत त्यांच्या वतीने देखील दिल्या जात आहेत. तसं पाहायला गेलं तर घटना गंभीर आहे. पुढील काय सूचना मिळत आहेत, काय त्वरित ॲक्शन घेतली जाणार आहे याबद्दल काही कळू शकले का? नक्की या ठिकाणी एक गोष्ट पाहायला मिळाली की ती म्हणजे अजित पवार सर्व माहिती आपल्या याच्यावर नोट करून घेत आहे आणि ते नोट करून घेतल्यानंतर त्यावर काय दिशानिर्देश देता येईल, कारण मदत आणि पुनर्वसनही यामध्ये महत्वाचं खातं आहे आणि त्या माध्यमातून कसं त्यांचं पुनर्वसन करता येईल यासारख्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी चर्चा केली जात आहे. आणि प्रायोरिटीला आता प्राथमिक स्तरावर एक गोष्ट महत्वाची आहे त्या ठिकाणी की जे लोक दरडखाली दबले आहे त्या लोकांना काढून त्यांना उपचार देण्याचं प्राथमिक या ठिकाणी गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आजूबाजू जे लोक आहेत त्यांनाही कशा प्रकारे मदत देता येईल याचंही या ठिकाणी सर्व माहिती घेत आहे. दरडमध्ये आतापर्यंत संख्या होती 100 पेक्षा जास्त लोक दबल्याची माहिती आहे. आणखी काही संख्या वाढू शकते का आणि त्या पुन्हा अशा प्रकारची घटना घडणार नाही त्यासाठी काय उपाययोजना करण्यात येईल यासारख्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी चर्चेला येत आहे. अजित पवार अजूनही त्या कक्षामध्ये आहेत आणि संपूर्ण माहिती घेत आहेत. विशाल, धन्यवाद विनोद या सगळ्या माहितीबद्दल. 3 ठिकाणची 3 दृश्य आपण बघतोय. मुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचलेले आहेत. ईर्षावाडीवर दरड कोसळल्याचं आपण बघतोय आणि उपमुख्यमंत्र्यांकडनं त्वरित त्याचा आढावा सध्या मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात बसून घेतला जातोय. त्यामुळे घटना गंभीर आहे आणि या गंभीर घटनेच्या अनुषंगाने त्वरित ज्या ज्या काही गोष्टी करता येतील त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. परत एकदा आपल्या प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा